खेळायला का तुम्ही? गोलंदाजीसाठी आलाय तो चेतन. पाहूया. पहिला चेंडू नो बॉल. फ्री. फ्रीट फ्रीट. आणि फ्रीट वर सिंगल धाव. निर्धाव चेंडू चेतनचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, अतिशय उत्साह या मॅच मध्ये. आणखी एक सिंगल धाव सुयशच्या बॅट मधून. बघूया विकी मोठा फटका मारतो की काय. आणि विकीच्या बॅट मधून आलाय मॅचचा पहिला चौकार. 4 धावा. आणखी एक मोठा फटका. षटकार. विकीच्या बॅट मधून चौकार षटकार ची आतषबाजी होताना. एक चेंडू बाकी. बघू शेवटच्या चेंडूवर काय करतो तो विकी. आणखी एक मोठा फटकार. विकीच्या बॅट मधून चौकार. विकी जर्सी नंबर 18, विराट कोहली फॅन. आणि स्कोर पण झालाय पहिल्या ओव्हर मध्ये 18. विकीचा लकी नंबर 18. एक ओव्हर 18 धावा. आणि विकीचा जर्सी नंबर 18 बॉलिंग साठी. गोलंदाजीसाठी आलाय तो सागर. आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, पण एक धाव नाही वाचू शकत. वाईड. आणखी एक अतिरिक्त धाव. आणखी एक मोठा फटकार विकीच्या बॅट मधून षटकार. मागच्या ओव्हर मध्ये जिथं विकीने ओव्हर संपवली होती, दुसरी ओव्हर तिथून पुढे स्टार्ट करताना विकी षटकारच्या मदतीने 6 धावांची भर. आणखी एक मोठा फटकार. चौकार. 4 धावा. साईनाथ टायटन्स मंडपात जायचं, इथं पाठीमागून आवाज करू नका. गंगा. निर्धाव चेंडू सागरचा. आणखी एक खणखणीत सुपला शॉट विकीच्या बॅट मधून षटकार.
बॅक टू बॅक षटकार विकीच्या बॅटमधनं. रियानचा उत्कृष्ट असा कमबॅक. निर्धाव चेंडू. पण विकीला जास्त वेळ शांत नाही ठेवू शकत. आणखी एक षटकार विकीच्या बॅटमधनं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावर साई टायटन्स. विकीची विस्फोटक अशी फलंदाजी. सुयश काय करतो बघूया. सुयश आता विकीचं रौद्र रूप आपण बघितलेलं आहे, पण सुयश त्याला चांगल्या प्रकारे साथ देताना. सुयश एकदम शांत चित्तेने वेळ फलंदाजी करताना बघूया. गोलंदाजीसाठी आलाय तो संकेत. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव सुयशची. नो बॉल. नो बॉल. फ्रीट. विकीला फ्रीट वर विकीचा हा षटकार. विकी जर्सी नंबर 18. नो बॉल आणि चौकार. विकीचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा विकीसाठी. 54 धावांवर नाबाद विकी. नो बॉल. फ्रीट आणि नो बॉलवर आलाय तो चौकार. बघूया फ्रीट आणि फ्रीट वर आलाय खणखणीत असा षटकार विकीच्या बॅटमधनं. विकी विकी विकी. वाईड. आणखी एक अतिरिक्त धाव आणि विकीच्या बॅटमधनं आणखी एक षटकार. विकीच्या बॅटमधनं धावा थांबवणं काहीच नामुश्किल झालंय संकेतसाठी. आणखी एक षटकार विकीच्या बॅटमधनं. लास्ट बॉल बाकी. आणि विकीची विकेट संकेतला मिळालेली आहे. खूप मोठी अशी विकेट घेतली संकेतने, पण विकी आपलं काम चोखपणे पूर्ण करून गेलेलं आहे. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 96 धावा साई टायटन्सच्या. बॅटिंग साठी आलाय तो अँडी पटारे, साई टायटन्सचा कॅप्टन, जर्सी नंबर 19.4. जयत. सुयशला काहीसा चेंडू समजलेला नाही. षटकार सुयशच्या बॅटमधून उत्कृष्ट असा षटकार. अक्षय जाधवच्या टीमने कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे आणि दीपक दादा खोपटे क्रिकेट क्लब या टीमने पण संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण.
सुयशला शांत ठेवण्यात यशस्वी झालाय तो जैद. स्ट्राईकवर आलाय अँडी. आता बघूया अँडी. जैदचं उत्कृष्ट असं षटक. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 104 धावा. जैदने फक्त 8 धावा खर्च केलाय आपल्या टीम मध्ये ओव्हर मध्ये. गोलंदाजीसाठी आलाय रियान. रियानने पहिल्या चेंडूवर सुयशला तंबूत परत पाठवलंय. अथर्व धावबाद झालेला आहे. आपल्याकडे रिव्ह्यू फक्त रनआउट आणि नो बॉल साठी आहे. फलंदाजीसाठी आलाय तो शंतनू. आणि अँडीच्या बॅट मधून मोठा फटका. पण अँडी झेलबाद झालाय मोठा फटका मारण्याच्या नादात. आणि सिद्धार्थ आला. सिद्धार्थ गेला. लास्ट बॉल यश. यश कासाट. बघूया काय करतो ते शेवटच्या चेंडूवर यश. आणि यश आला. यश गेला. हॅट्रिक भेटली इथं रियानला. दुसरी हॅट्रिक या टुर्नामेंटची. आणि मिडन ओव्हर रियानची उत्कृष्ट अशी गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये रियानकडून. नागपूर संघासाठी 105 धावांची आवश्यकता विजयासाठी. बघूया नागपूर संघ 105 धावा करतं की काय, की नाशिक संघ साई टायटन्स त्यांना 104 धावाच्या आत रोखू शकतं. योगेश लाटे. चला साई टायटन्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. नागपूर टीम बॅटिंग साठी यायचंय. चला नागपूर टीम ओपनर. बॅटिंग साठी आलाय तो कुलकित. नॉन स्ट्राईक एंडला संकेत. स्लिप मध्ये यश कासाट. गोलंदाजीसाठी योगेश लाटे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो योगेश लाटे आपल्या संघासाठी. बघूया आता योगेश या मॅच मध्ये काय करतो ते. आणि निर्धाव चेंडू काहीच
योगेशने फलंदाजाला फसवलेलं होतं पहिल्या चेंडूमध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू योगेश लाटेकडून. आणि इथं विकेट भेटली ती योगेश लाटेला. पुलकित आउट झालाय. नवीन बॅट्समन चैतन मैदानात. आणखी एक निर्धाव चेंडू योगेश लाटे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना. लास्ट बॉल टू गो. बघूया योगेश लाटे मिडनवर टाकतो की काय. आणि एक धाव. एक धावेच्या संख्येने धाव संख्या झाली ती 1 ओव्हर 1 बाद 1 धाव. 1-1-1. गोलंदाजीसाठी आलाय तो हिमेश आणि स्ट्राईक असेल ती चैतनगड. हिमेश कडून आणखी एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी हिमेश कडून. आणि चेतनच्या बॅटमधनं आलाय खणखणीत असा षटकार. अशाच काहीशा शॉटची गरज. हिमेशचा उत्कृष्ट असा कमबॅक. जबरदस्त असा झेलबाद. शंतनूचा उत्कृष्ट असा झेल. जबरदस्त कॅच. योगेश लाटे आपल्या टीम साठी वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन आलेला आहे. चौकार. संकेतच्या बॅटमधनं आलाय तो चौकार. चंद्रकांत सदाफळ यांचं सहर्ष स्वागत. आणखी एक चौकार संकेतच्या बॅटमधून. बॅक टू बॅक चौकार. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. निश्चितच आपल्या टीम साठी 4 धावा वाचवले. दोन बॉल बाकी. आणखी एक निर्धाव चेंडू.
आणि विकेट. संकेत झेलबाद झालाय. आयोजक सचिन संपत सदाफळ यांचं सहर्ष स्वागत. त्यांचं आगमन झालेलं आहे इथं. नदीम स्ट्राईक वर आलाय तो नदीम. बॉलिंग साठी गंगा गणेश उर्फ गंगा, मॅन फ्रॉम नाशिक. आणि नदीमचा खणखणीत असा षटकार. गंगाच्या पहिल्या चेंडूवर नदीमने मारलाय षटकार. आणि इथं गंगाचा कमबॅक. नदीमला वापस पाठवलंय ते गंगाने. बॅटिंग साठी आलाय तो सागर. बघूया सागर काय करतो ते आता. जोरदार फटका सागरच्या बॅटमधनं. तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग गंगाकडून. आणखी एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा षटकार सागरच्या बॅटमधून. एक बॉल बाकी. गंगाचं षटक संपण्यासाठी एक चेंडू बाकी. 27 धावा. आणखी एक चौकार सागरच्या बॅटमधून. एक विकेट घेतली गंगाने आणि 16 धावा खर्च केले. गोलंदाजीसाठी आला यश कासाट. आणि साहिलचा हा षटकार. आणखी एक मोठा फटका, पण उत्कृष्ट अशी फिल्डिंग तिथं झालेली आहे. आणि काहीच मिसअंडरस्टँडिंग झालं होतं दोन्ही फलंदाजांमध्ये. पण वाईड. उत्कृष्ट असा कमबॅक यश कासाट. दोन चेंडू बाकी. आणि हा आलाय षटकार साहिलच्या बॅटमधनं. ओव्हर. पुढची मॅच सुजय पर्व वर्सेस साई टायटन्स नाशिक. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. किरण कोते चला टॉस साठी चला. किरण कोते. किरण भाऊ कोते, पंकज लोढा यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. किरण भाऊ कोते, पंकज लोढा कृपया कॉमेंट्री मध्ये यायचं विनंती आहे आपल्याला. जाईच्या बॅट मधून उत्कृष्ट असा षटकार. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना यश लोमकर.
आणखी एक षटकार. वाईड. एक्स्ट्राची धाव. आणि शेवटच्या चेंडूवर आला षटकार. साई टायटन्सने मैदानातच थांबायचं क्षेत्ररक्षणासाठी. पुढची मॅच लगेच होणार आहे तुमची. चला साई टायटन्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तुमची बॉलिंग आहे. सुजय पर्व, किरण भाऊ कोतेच्या टीमने फलंदाजीसाठी मैदानात यायचं आहे. ओपनिंग साठी स्वतः किरण भाऊ कोते, संघ मालक कॅप्टन किरण कोते बॅटिंग साठी मैदानात आलेले आहे. आणि त्यांच्या संगतीला आलाय तो शुभम पगार. शुभम पगार, किरण कोते मैदानात आलेले आहे. साई टायटन्स